नमस्कार, योद्धा चॅनल मध्ये मी कराळे पाटील आपले स्वागत करतो। खरं तर महाशिवरात्र ही 100 वर्षानंतर आलेला हा पर्व आणि या पर्वामध्ये आपण आता राजगुरुनगरच्या सिद्धेश्वर मंदिराकडे आलो आहोत। या ठिकाणी महाशिवरात्रीच्या स्वागताचे बोर्ड लागलेले आहे। आपण इकडे पाहू शकता प्रचंड अशी आपण पाहतो। खऱ्या अर्थाने अजूनही काही खऱ्या अर्थाने या प्रवेशद्वारापासून ही गर्दी भाविक भक्तांची आपण पाहतो। अशी भाविक भक्तांची गर्दी या ठिकाणी भरपूर जागा आहे। त्या जागेवरती जायचंय आणि त्या ठिकाणी आपण प्रसादाचा स्वाद घ्यायचा आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता आल्यानंतर प्रथमतः मारुतरायाचं दर्शन घेतलं जातं। तदनंतर इथे सिद्धेश्वर महाराजांचा दर्शन घेऊन पुढे नंदीचं दर्शन घेतलं जातं। आणि आपण पाहतोय या ठिकाणी आता गर्दीमध्ये सगळे भाविक भक्त एकवटलेले आहेत। सगळ्या भाविक भक्तांचं एकच इच्छा आहे, मला सिद्धेश्वर महाराजांचं दर्शन मिळावं आणि अनेक भाविक भक्त या ठिकाणी दर्शनाची रांग करतायत। आपण या मंदिरामध्ये आलेलो आहोत। खरं तर या ठिकाणी आपण पाहतोय की नतमस्तक होण्यासाठी अनेक भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी येत आहेत। आपण पाहिलंय की संगीचं आयोजन केलेलं आहे, त्याचबरोबर होम हवन आहे। अशा सगळ्या गोष्टीनं आणि खऱ्या अर्थानं सगळ्या सोयीनं युक्त असणारं हे जे मंदिर, स्वतः मी देखील या ठिकाणी आता रांगेमध्ये उभा आहे। खरं तर भीमाशंकर मंदिर जीर्णोद्धाराच्या निमित्ताने बंद असल्या कारणाने अनेक भाविक भक्त भीमाशंकरला न जाता दुसऱ्या शिवालयाची निवड करतायत। त्यामध्ये आता आपलं सिद्धेश्वर महाराजांचं जे शिवालय आहे ते या ठिकाणी आहे आणि या शिवालयामध्ये, या मंदिरामध्ये नतमस्तक होण्यासाठी अनेक भाविक भक्त आपण एकवटताना पाहतोय। इथे बेलफूल वगैरे दिले जात आहेत। इथे दर्शन करताना पिंडीवर अर्पण करायचं असतं आणि खऱ्या अर्थानं नतमस्तक होऊन मोठ्या श्रद्धेने भाविक भक्त या ठिकाणी एकवटलेले आहेत। 2 ते 3 तासापासून रांग या ठिकाणी दर्शनाची आपण पाहतोय। समोरच्या बाजूला देखील अनेक भाविक भक्त रांगेमध्ये दर्शन घेताना आपण अनुभवतोय। खरं मोठ्या श्रद्धेनं, मोठ्या इच्छाशक्तीनं अगदी नतमस्तक होण्यासाठी या मंदिर परिसरामध्ये सगळे भाविक भक्त एकवटलेले आहेत। खऱ्या अर्थानं आपण पाहू शकतो की आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये विशेष करून 12 ज्योतिर्लिंगाचं एक लिंग म्हणजे भीमाशंकर आणि भीमाशंकर मंदिराचा जीर्णोद्धार चालू असल्या कारणानं त्या ठिकाणी महाशिवरात्रीच्या निमित्ताने पोलीस प्रशासन असेल किंवा तेथील जे प्रशासन आहे त्या प्रशासनाने आवाहन केलं की काही महिन्यांसाठी ते मंदिर बंद आहे आणि म्हणून या मंदिरात अनेक भाविक भक्त यावर्षी गर्दी करताना पाहतोय। खऱ्या अर्थानं प्रत्येक वर्षी मग शिवरात्र असेल, त्याचबरोबर 16 सोमवार असेल, 16 सोमवार, त्याचबरोबर खऱ्या अर्थानं प्रत्येक श्रावणी सोमवार या सगळ्या माध्यमातून या मंदिरामध्ये नेहमीच सातत्यानं गर्दी असते। कारण या सिद्धेश्वर महाराज हे पुरातन मंदिर आहे। आदरणीय अहिल्याबाई होळकरांच्या काळामध्ये हे हेमाडपंथी मंदिर साकारलं गेलं आणि अगदी तेव्हापासून राजे रजवाड्यांच्या काळापासून याची परंपरा आहे आणि ही परंपरा पुढे नेत असताना आपण पाहतोय मंदिराकडे आता गाभाऱ्याकडे या ठिकाणी आपण पाहू शकतो। आता दर्शनासाठी गाभाऱ्याकडे जात आहेत आणि खऱ्या अर्थानं मोठ्या श्रद्धेनं या ठिकाणी भाविक भक्त तालुक्यातून आणि जिल्ह्यातून उपस्थित होत आहेत। आपण पाहतोय जिथे या ठिकाणी सेवेकरी मंडळ काम पाहतंय आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी रांगेत दर्शन घेण्याचं काम करत आहे। आपण पाहिले की प्रत्येक वर्षी ही सेवेकरी मंडळ, तरुण मित्रमंडळी काम करतायत
आपण पाहू शकतो की पिंडीच्या किंवा या शिवलिंगाच्या सभोवताली जे काही कचरा गोष्टी होत असेल तर त्या कचरा व्यवस्थापन देखील ही तरुण मंडळी नेहमी करत असतात. आपण याही पूर्वी अनुभवले आहे. सोमवारी या ठिकाणी आपल्या सर्वांना त्याचा लाभ मिळत असतो. पुरातन कालापासून प्राचीन कालापासूनच हे हेमाडपंथी मंदिर अर्थात सिद्धेश्वर महाराजांचं मंदिर आणि या मंदिरामध्ये नतमस्तक होण्यासाठी सालाबादप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्रीच्या निमित्ताने अनेक भाविक भक्तांनी गर्दी केलेली आहे. परंतु हे सगळं पाहताना इथले जी व्यवस्था पाहणारी मंडळ आहेत, सेवेकरी मंडळ आहेत, त्यातील काही सदस्य आपल्याशी या ठिकाणी चर्चा करणार आहेत. नमस्कार, मला सांगा कशा पद्धतीनं आजच्या या एकूण दिनचर्याला सुरुवात झाली आणि कशा पद्धतीनं हे सगळं आज देवालय या ठिकाणी किती वाजेपासून सुरू झालं? दिनचर्याची सुरुवात 3 वाजता चालू झाली होती, पण जी गर्दी आहे आज इतर दिवशीपेक्षा खूप जास्त गर्दी आहे. आज प्रचंड गर्दी आहे आणि भाविक पण जास्त आहे आणि कॉम्प्रोमाइज करतात, खरं तर पण करतात जास्त प्रमाणात. या ठिकाणी तुम्ही ही सेवाभाव म्हणून काम पाहताय. साधारणतः हे तुम्ही सर्व किती लोक काम पाहतायत हे सगळे? आता सध्या म्हणजे 20-25 लोक असतील इथं अवेलेबल सगळी. बाकीचे पण असतील पण जास्त करून आहेत खूप लोक. बरं, आता साधारणतः हे रात्री किती वाजेपर्यंत हे मंदिर दर्शनासाठी मोकळं असणार आहे? 12 वाजेपर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत. साधारणतः आरती किती वेळा केली जाते दिवसभरात? 2. सकाळी झाली एक 4:15 आरती झालेली आहे सकाळी पहाटे. हा, आणि आता संध्याकाळी एक आरती होईल. संध्याकाळी उपस्थित आहेत. मला सांगा, सिद्धेश्वर महाराजांची आज महाशिवरात्री आहे. महाशिवरात्री म्हटलं की नतमस्तक होण्यासाठी अनेक भाविक भक्त येत असतात. तुम्ही देखील आलात. काय भावना आहे की साधारणतः आजच्या दिवसाला काय महत्व? आजचा हा दिवस फार मोठा असतो. महाशिवरात्रीचा सकाळपासून लोकांची गर्दी असते आणि नतमस्तक होतात तिथं. तेव्हा आम्हाला खूप आनंद होत आहे आणि श्रद्धेपूर्वक आम्ही दर्शन घेत आहोत. दर्शन मिळालं? दर्शनाला सेवा पण केली, चिवडा वगैरे वाटप पण केला आम्ही. किती वेळ गेला दर्शनाला? दर्शनाला 1 तास. नतमस्तक झाले श्रद्धेने मोठ्या दर्शन करण्यासाठी. म्हणजे पाण्याची बॉटल वगैरे, चिवडा आणि जरा देवासाठी ते देखील सेवा करताय तुम्ही? प्रत्येक वर्षी करताय? नाही, या वर्षी करताय. निश्चित तुम्हाला एक सद्बुद्धी परमेश्वरानं चांगल्या कार्याची देव आणि आमच्या चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. इथे होम हवन किंवा जे महायज्ञ, महामंत्र, सगळ्या गोष्टी वेदमंत्र उच्चारातून ब्राह्मण काकांच्या वेदमंत्रोच्चारामधून हे सगळं चालू आहे. समोर आपण पाहू शकता या ठिकाणी अभिषेक देखील चालू आहे. सायंकाळी जे आपण पाहतोय या ठिकाणी जी पालखी वगैरे केली जाते. खर तर ही पालखी रात्रीच्या या कार्यक्रमामध्ये अर्थातच ज्यावेळेस पालखी सोहळा निघेल, आदरणीय अतुल भाऊ देशमुख यांच्या माध्यमातून ही पालखी करत या ठिकाणी दिलेला आहे. समोर पाहू शकता आपण अभिषेक चालू आहे. अभिषेकाच्या माध्यमातून या ठिकाणी मोठे भक्तिमय वातावरणामध्ये आजचा अभिषेक सोहळा या ठिकाणी आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं नतमस्तक होण्यासाठी अनेक भक्त, ब्राह्मण काका, एकूणच ही सगळी गर्दी आज आपण पाहतोय. प्रचंड अशी गर्दी या ठिकाणी अनुभवायला मिळते. आपण जाऊया, काही इथे स्टॉल देखील आहेत. या स्टॉलकडे आपण तर या ठिकाणी पाताळेश्वर महाराज आणि त्यांचं मंदिर या ठिकाणी आहे. नतमस्तक होण्यासाठी अनेक भाविक भक्त गर्दी करतायत. आपण आता या गर्दीतून मार्ग काढून पुढे जाणार आहोत. खऱ्या अर्थानं प्रचंड अशी गर्दी भाविकांची पाहायला आपल्याला मिळते.